नमस्कार, मी शीतल मोहोळ देशमुख. माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी वटपौर्णिमेचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. या आमच्या फ्लोअरला 2 मोठ्या काकू आहेत. त्या पूजेची सुरुवात करणार आहेत. हे असं 4 घरांचं एक फ्लोअर आहे आणि आम्ही सेंटरला असं हे वडाचं झाड ठेवतो आणि इथे सगळे मिळून पूजेला सुरुवात करतो. आता या काकूंनी विड्याच्या गणपती ठेवून पूजेला सुरुवात केलेली आहे. असं छान संपूर्ण पूजा बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की कसं छान पूजा केलेली आहे. एक ह्या काकू यवतमाळ जिल्ह्यातल्या आहे. त्यांच्या तिथे एक वेगळी पद्धत आहे. तर त्यांच्याकडनं आम्हाला यावर्षी नवीन काहीतरी शिकायला मिळालेलं आहे. या काकूंनी वडाच्या झाडाला कोरं वस्त्र, कोरं कापड, कापसाचं वस्त्र आणि 5 धान्याचे प्रकार पूजेला वापरतात. त्याच्यानंतर ओटी दिली. ओटीमध्ये तांदूळ, त्याच्यामध्ये आरसा, कंगवा, हळद, कुंकू, बांगड्या, जे काही ओटीमध्ये साहित्य असते ते पूर्ण वटपौर्णिमेला म्हणून वडाच्या झाडाला त्यांनी अर्पण केलेली आहे. हे 5 प्रकारचं धान्य ठेवलेलं आहे आणि पुन्हा एक कोरं कापड ठेवून त्याच्यावर त्यांनी गव्हाची आणि आंब्याची ओटी भरलेली आहे आणि त्यांची पूजा आटोपलेली आहे. आता हिला छोटं बाळ असल्यामुळे ही 2 नंबरवर पूजा करणार आहे. हिच्या सासूबाई ह्या यवतमाळ जिल्ह्यातल्या आहे. आता यांच्याकडनं आम्हाला नवीन शिकायला मिळालं. तर तुम्ही पण बघा ह्या कशा पूजा करतात. तर हे असं छान वडाचं झाड मोठं झालेलं आहे. या वडाच्या झाडाला 7-8 वर्ष जवळपास झालेले आहेत. आता हे झाड असं छान मजबूत वाढलेलं आहे. आता या काकू पूजेला बसलेल्या आहेत. आता या काकूंनी पूजेला सुरुवात कशी केली माहिती आहे का? सुरुवातीला पाणी घालून घेतलं आणि हातावर हळद घेऊन हळदीपासून त्या हळदीची पिंड बनवणार आहेत. हळदीची पिंड का बनवणार आहेत? कारण की वडाच्या झाडाला वटकेश्वर महादेव असं म्हटलं जाते. म्हणून त्यांच्या तिकडे ही पद्धत आहे की हळदीची पिंड करायची, ती वडाच्या झाडाजवळ ठेवायची आणि त्याची पूजा करून मग बाकी पूजेला सुरुवात करायची. तर यावर्षी आम्हाला त्यांच्याकडनं हे नवीन असं वटपौर्णिमेच्या दिवशी शिकायला मिळालं. आता त्यांनी हळदीची पिंड करून वडाच्या झाडाजवळ ठेवली आणि वडाच्या झाडाला देखील हळदीचे हात लावून घेतलेले आहेत. आता पहिले त्या पिंडीची पूजा करून मगच बाकीची पूजा करणार आहेत. त्यांनी हळदी कुंकू अक्षत वगैरे वाहून, बेलाचं पान वाहून त्यांनी पूजेला सुरुवात केली. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाचं खूप महत्त्व आहे. तर त्याच्यामध्ये एक नवीन आता हे हळदीची पिंड पण तुम्ही सगळ्यांनी दरवर्षी बनवत जा, म्हणजे त्याचं तुम्हाला देखील फळ मिळेल. असं या काकूंच्या पासून आम्हाला छान नवीन शिकायला मिळालं. असं कोणीतरी वेगळं फ्लोअरला आल्यामुळे काहीतरी त्याच्यापासून आम्हाला फायदा झालेला आहे यावर्षी. आता हे मी पूजेला सुरुवात केलेली आहे. विड्याच्या गणपतीची पूजा करून, महादेवाच्या पिंडीची पूजा करून मग वडाच्या झाडाची पूजा केलेली आहे. असं आम्ही एकमेकींचे सोबत घेऊन अशी छान पूजा करतो. आता या 2 काकूंचा नंबर झाला, कल्याणीचा झाला, आता माझा झाला. आता एक स्नेहा राहिलेली आहे. असं एक जणाचा नंबर लावून छान आसन वगैरे टाकून अशी आरामात आम्ही आमच्या फ्लोअरला पूजा करतो. आणि हे वडाचं झाड आता बरंचसं मोठं झालेलं आहे. आता यावर्षी मी राहू देते याला वर्षभर. पुढच्या वर्षी जेव्हा पूजा होईल त्याच्यानंतर मी याला छान कोणत्या ओपन स्पेसमध्ये किंवा मंदिरामध्ये वगैरे असं जाऊन त्याला लावून देईल, म्हणजे ते झाड अजून छान वाढेल. त्याला कुंडीमध्ये खूप वाढायला स्पेस मिळत नाही. वडाचं झाड हे खूप मोठं होतं आणि पुढच्या वर्षी एक नवीन रोपटं लावून पावसाळ्यामध्ये त्याला पुन्हा 4-5 वर्ष ठेवेल आणि पुन्हा असं मी नेहमी करायचं ठरवलेलं आहे. असं तुम्ही पण सगळ्यांनी ठरवा आणि एक वडाचं रोपटं आपल्याकडे लावून त्याला असं मजबूत करून ते कुठेतरी छान लावून द्यायचं. असा एक मला या व्हिडिओमधून तुमच्यापर्यंत एक संदेश पोचवायचा आहे. असं सगळ्यांनी ठरवा की एक वडाचं झाड आपण लावायचं, त्याला 4-5 वर्ष पूजा करायची आणि ते कुठेतरी जाऊन लावून द्यायचं.
आणि आता हे असं आम्ही दोरा गुंडाळून जी पूजा करतात प्रदक्षिणा मारून, असं सगळ्यांनी एकमेकीचा नंबर लावून आम्ही ही पूजा अशी केलेली आहे. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी आपापल्याकडच्या पूजेचं जे ताट असते त्यामध्ये फुलवाती लावून या वडाच्या झाडाची आरती करणार आहे. तिथे महादेवाची पिंड ठेवलेली आहे, त्याच्यामुळे महादेवाची पिंड ठेवलेली आहे आणि विड्याचा गणपती ठेवला आहे, त्याच्यामुळे गणपतीची, महादेवाची, देवीची आणि एक शेवटी ओवाळा 3 आरतीने म्हणून आम्ही 4 आरत्या म्हटलेल्या आहे. अशा आम्ही आता ही आमची आरती झालेली आहे. आरती झाल्यानंतर आम्ही सोबत सगळ्यांनी त्याच्या 5 प्रदक्षिणा मारलेल्या आहे. वडाच्या झाडाला दोरा गुंडाळतो त्या ॲक्शनने आम्ही 5 प्रदक्षिणा मारल्या. एकमेकींची ओटी भरून आम्ही असं छान प्रसाद देऊन नमस्कार करून आनंद घेतो. असं छान फोटो सेशन केलं. एकमेकीच्या सहवासात छान आनंद मिळाला. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि शेवटच्या दिवशी पूजा उचलताना सगळ्यांनी आपापल्या घरातला नैवेद्य दाखवतो आणि मगच पूजा उचलल्या जाते. पूजेमधलं राहिलेलं साहित्य ते शिरवून देतो. आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुढच्या वर्षीचा व्हिडिओ मी नक्की आणखीन शेअर करेल. धन्यवाद.